नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता शशिकलाला गार्गीवरती संशय आलेला असतो. गार्गी वेडी नसून वेड्यासारखं नाटक करते. हा संशय आता शशिकलाचा खरा ठरताच शशिकलाला मात्र मोठा धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता गार्गी लगेच रायाचा हात पकडते. हिरो, तू नको ना जाऊ रे. आता मंजिरी लगेच रायाला म्हणू लागते, राया, अरे गार्गीला खूप ताप भरलाय रे, आपल्याला नाही जाता येणार. चला बरं, आपण नंतर जाऊया. चला रूममध्ये आराम कर गार्गी, चल. आता लगेच राया आणि मंजिरी दोघेही गार्गीला रूममध्ये घेऊन येतात आणि तिला बेडवरती झोपवतात. गार्गी लगेच आता रायाचा हात पकडते. ए हिरो, तू मला सोडून कुठेच जाऊ नको, इथेच बैस माझ्याजवळ, बैस इकडे, असे म्हणताच गार्गीने आता रायाला आपल्याजवळ बोलावलेलं असतं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, गार्गी, आम्ही नाही जात आहोत कुठे, तू झोप बरं, औषध घे आणि आराम कर, तुला बरं वाटेल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, कदाचित आपण दोघे पण तिला सोडून चाललो होतो ना, एकटी पडेल या भीतीने ना तिला ताप भरला असेल, पण आता औषध पिल्यानंतर ताप असा चुटकीसारखी पळून जाईल, हो की नाही. चल गार्गी, पटकन औषध घे. आता लगेच गार्गी ते औषध गिळून घेते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बघितलंस, अरे हिरो, बघ आपली गार्गी किती हुशार झाली, तिने एका झटक्यात औषध पिलं ना, आता ना तिला आराम केल्यानंतर तिची ताप अगदी पळून जाणार आहे. चल गार्गी, आता आराम कर. त्याच वेळेस राया लगेच गार्गीचा हात सोडतो आणि निघालेलो असतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, थांब ना हिरो, मी तुला सांगितलंय ना, तू मला सोडून कुठेही जाणार नाही, इथेच बैस माझ्याजवळ. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, गार्गी, असा वेडेपणा नाही करायचा. हे बघ, माझ्या ऑफिसचं काम आहे, माझं ऑफिस जवळच आहे, मला जाऊन यावं लागेल, मी लवकरात लवकर जाऊन येतो, तोपर्यंत तू आराम कर. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही, माझ्या हिरोला मी कुठेही जाऊ देणार नाही, तू नको ना जाऊ ऑफिसला, नाहीतर मला घेऊन जातोस, मी येते तुझ्यासोबत. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, गार्गी, तुझी तब्येत बरी नाही आहे आणि तू आणखीन घरातनं बाहेर पडली तर उगाच बाहेरचा वारा लागल्यानंतर तुला काही झालं तर. नाही नाही नाही, एवढी मोठी रिस्क घ्यायची नसते, त्यामुळे तू घरात आराम कर, झोप बरं पटकन. त्यावर गार्गी लगेच रायाचा हात पकडूनच झोपते. तू मला प्रॉमिस कर, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीये. आता लगेच राया म्हणू लागतो, ठीक आहे, मी तुला प्रॉमिस करतो, झोप तू. आता रायाने गार्गीला झोपी लावलेलं असतं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया, अरे आता ती झोपली वाटतं, तू हळूच उठ आणि जा, तुझं काम तू करून घे. कसं आहे ना, ते काम होणंही खूप महत्त्वाचं आहे ना. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर, पण ती जर उठली तर मोठं काहूर करेल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, काळजी करू नको, मी सांभाळून घेईल. आता मंजिरी लगेच रायाचा हात बाजूला करते आणि गार्गीच्या हातात स्वतःचा हात देते आणि गार्गीजवळ बसून राहते. राया आता आपल्या कामासाठी इगतपुरीला निघालेला असतो. तर आता इकडे मंजिरीने गार्गीला झोपे लावून कामांना सुरुवात केलेली असते. धुणं वाळत घालण्यासाठी मंजिरी निघालेली असताना शशिकला म्हणू लागते, वाह, काय पनोती पोरगी आहे ना, मुद्दाम करते असं वाटतं हे सगळं. एवढ्या दिवसांनी त्या रायाला म्हणावलं होतं आणि कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग झालं होतं, पण नाही, हिला ऐन वेळेस पनोती लावायची सवयच आहे. ही पोरगी ना तुमच्या दोघांच्या मध्ये काय येते ना, मला तेच कळत नाही. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू, अगं शांत हो ना जरा, ती झोपली ना, तिला बरं वाटत नाही आहे गं काकू, प्लीज असं काही बोलू नको. आणि तिने काही मुद्दामून केलं का, अगं ताप आली तिला, मग त्यात तिची काय चूक. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो, ती पोरगी कसली आहे ना मंजिरी, तुला माहिती नाही आहे, पण तुला ना सतत टिमकी वाजवायची, चांगुलपणा दाखवायचा एवढंच जमत असतं. त्यावर मंजिरी लागते, काकू, जाऊ दे, आम्ही नंतर कधी फिरायला जाऊ, गार्गीची तब्येत महत्त्वाची ना, आणि उगाच तिला दोष देत बसू नको, चल पटापट झाडून घे. त्यावर लगेच मंजिरी आतमध्ये निघून जाते. तेव्हा शशिकला ओरडतच म्हणू लागते, कर, झीज झीज, जेवढी झिजायची ना दुसऱ्यांसाठी तेवढं झीज, स्वतःसाठी कधीच काही करू नको. या मंजिरीचा स्वभावच असा आहे, आपण कितीही सांगितलं समोरचं माणूस चांगलं नाही आहे, ते वाईट आहे, पण ते कसं किती चांगलं आहे ना हे समजावून
सांगणं ना फक्त तुलाच जमतं. सांग, त्या गार्गीचे चांगुलपणाचे धडे मला शिकव. पण ती गार्गी ना एक नंबरची भामटाड पोरगी, आणि ती पोरगी या घरात आल्यापासूनच आपल्या घरात कचरा झालाय. पण पहिला हा कचरा बाहेर काढणं गरजेचं आहे, आणि शशिकला या कचऱ्याला बाहेर काढणार म्हणजे काढणार. असे म्हणताच आता शशिकला गार्गीच्या रूमजवळ येते. आता गार्गी मात्र मस्त गाढ झोपलेली असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हाच कचरा या घरातनं आधी बाहेर फेकावा लागेल, तरच राया मंजिरीचा संसार होऊ शकतो. आणि त्यासाठी या भैताडीला उठवावं लागेल. काय सुम्म झोपली? बाहेर एवढं ऊन तापलंय, कडक उन्हाळा आहे, आणि अंगावरती ब्लँकेट घेऊन कोणी झोपतं का? पूर्ण घामाने डबडबली असेल. पण नाही, हिला अक्कलच नाही आहे ना. पण मलाच काळजी, मी हे ब्लँकेट काढून टाकते. असे म्हणताच आता शशिकला गार्गीजवळ येते. तिच्या अंगावरचं ब्लँकेट काढणार. तेच आता त्या ब्लँकेट खाली कांदे लपवलेले असतात. आता लगेच ते कांदे शशिकलाला दिसतात. शशिकला पटकन ते कांदे उचलते. आता मात्र बेडवरती अंथरुणात कांदे काय करतायत असा प्रश्न आता शशिकला समोर उभा राहिलेला असतो. तेव्हा लगेच आता शशिकला बाजूला किचनमध्ये येते. ही भैताड पोरगी कांदे कुठून घेऊन आली? कारण कालच घरातले कांदे संपले होते. मग घरात कांदे आले कुठनं? मंजिरीने आणलेत का? नाही 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 नाही, कांदे नेमकं कुठनं आलेत ना हे विचारपूस करावीच लागेल. आता लगेच शशिकला मंजिरीला आवाज देते. मंजिरी, अगं लवकर ये. त्यावर मंजिरी लागते, काय झाले काकू? आता लगेच काकू ते कांदे समोर धरते. हे काय? त्यावर मंजिरी लागते, काकू अगं कांदे ते तुला दिसत नाही का? त्यावर शशिकला लागते, बाई कांदे आहे मला दिसतात, पण कुठनं आले ते? त्यावर मंजिरी लागते, काकू आता घरातच असतील की, आणि ते कुठनं आले कसे आले याची विचारपूस का करायची तुला? अगं कांदेच आहे ना ते. त्यावर शशिकला म्हणू लागते, कालच घरातले सगळे कांदे संपले होते, मग तू आणलेत मार्केटमधून? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही मला वेळच भेटला नाही, मी मार्केटकडे फिरकले सुद्धा नाही. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो ना, तू नाही आणले ना, मग त्या गार्गीकडे हे कांदे आले कुठनं याचा शोध घेतलाच पाहिजे. त्यावर मंजिरी लागते, काकू तू उगाच शोध लावत बसू नको बरं. साधे कांदे ते असतील आले कुठनं, त्याची एवढी चौकशी का करावी? चल दे रॅकमध्ये ठेव. कदाचित घरातच असतील, आपल्याला दिसले नसतील, आपल्याला उपयोगी पडतील उद्याच्याला. दे ठेवून. आता लगेच मंजिरी आतमध्ये निघून जाते. त्यावर लगेच आता शशिकला मात्र एकटक त्या कांद्याकडे बघतच म्हणू लागते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. कांदे घरात नसताना कांदे कुठनं आले, आणि त्या पोरीच्या अंथरुणात काय करत होते? नक्कीच त्या पोरीला खरी ताप आली होती ना? काय हे सगळं वेगळंच काहीतरी? हे जर कांदे तिने स्वतःहून बाहेर ना आणले असतील ना अंथरुणात, तर मग मात्र ती पोरगी आपल्याला वेड्यात काढते. याचा अर्थ ही गार्गी वेडी नाही आहे का? ती आपल्याला वेडं बनवते का? नाही 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 नाही, बास. आता या गार्गीचा खेळ संपवावाच लागेल. नेमकं ही वेडी आहे की नाही हे शोधावंच लागेल असं आता शशिकलाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता राया इगतपुरीच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो. तिथे जे इन्स्पेक्टर साहेब असतात ना, त्यांना राया आता आपल्या मिशनबद्दल सांगू लागतो. हे बघा, नाशिकमध्ये सध्या सिरियल किलिंगचं खूपच दरारा वाढलाय, आणि म्हणूनच आम्ही त्या खुन्याचा शोध घेण्यासाठी इकडे इगतपुरीला पोहोचलोय. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी. तुम्ही आम्हाला मदत करायला तयार आहात ना? त्यावर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अहो काय बोलताय तुम्ही? आमच्या इगतपुरीमध्ये असा कुठलाही खून झालेला नाही, आणि खून तर नाशिकमध्ये झालेत ना. मग इकडे तपास कशाला करायला आलेत तुम्ही? इकडे तुम्हाला काय सापडणार आहे? त्यावर लगेच राय म्हणू लागतो, दाखवतो तुम्हाला सगळे पुरावे दाखवतो. हे बघा, नाशिकमध्ये 13 खून झालेत, पण त्या 13ही मृतदेहाजवळ हे जळालेले विंग्स टाकले गेले, आणि त्यानंतर त्या प्रत्येक बॉडीवरती एक टॅटो कोरला गेलेला आहे. आणि मग त्या अक्षरांची आम्ही जुळवाजुळव केली, आणि तिथे इगतपुरी हे नाव तयार झाले. हे बघा, आता लगेच ते पोलीस ऑफिसर फाईल घेतात. त्याचे फोटो असतात ना, त्यावरती जे टॅटो असतात तेही बघितलेले असतात. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अगदी बरोबर, पण मग इगतपुरीशी या सगळ्याचा काय संबंध असेल? त्यावर राय म्हणू लागतो, हे बघा, इथल्या ज्या काही केसेस आहे ना त्या मला सगळ्या बघायच्यात. त्यासाठी मला तुमच्या जुन्या फायली भेटतील, म्हणजे कसं आहे ना, खुन्यापर्यंत निदान आम्ही पोचू शकतो. त्यावर आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, इगतपुरीचा आणि या खुन्याचा काय संबंध आहे ना, हे तुम्हाला शोधायचं आहे ना? ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत.
तुम्हाला जर काही लागलं तर आम्हाला नक्कीच कळवा. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, सर्वात प्रथम तुम्ही मला फाईल द्या, म्हणजे मला सगळ्या फाईल चेक करता येईल. त्यावर इन्स्पेक्टर आता लगेच हवालदारांना बोलवतात. हवालदार, यांना सगळ्या जुन्या फाईली द्या, म्हणजे कसं यांना यांचं काम करता येईल. आता राया लगेच आतमध्ये जातो आणि फाईल चेक करू लागतो. तर इकडे हवालदार आता रायाला त्या रूममध्ये घेऊन आले असतो, ज्या ठिकाणी सगळ्या जुन्या फाईल्स ठेवलेले असतात. तेव्हा लगेच राया आता एक एक फाईल तपासत असतो. त्याच वेळेस आता ते हवालदार म्हणू लागतो, सर एक प्रश्न विचारू का? नाही म्हणजे कसले खून होत आहेत ना, खून करण्याची ट्रिकही खूपच वेगळी. आधी माणसाला मारायचं, नंतर त्याच्या अंगावरती जळालेले पंख टाकायचे आणि मग अगदी हातावरती टॅटो करायचा. कसली ट्रिक आहे ही? असं कुठे कोणाला मारतं का? खरंच अगदी वेगळंच आहे काहीतरी. पण साहेब, हे सगळं कोण करत असेल? एखादी बाई करत असेल का? नाही नाही नाही, एखाद्या बाईचं कामच नसेल हे ना, एखाद्या पुरुषाचंच काम असेल, हो की नाही सर? त्यावर लगेच आता रायम लागतो, झालं तुमची बकबक करून झाली असेल तर अजून फाईल आणून द्या मला. चला लवकर, मला माझं काम करू द्या. आता लगेच रायाही हवालदाराच्या बोलण्याचा विचार करू लागतो. नेमकं ही सिरियल किलर बाई असेल की माणूस? कुठे असेल तो? त्याचा या इगतपुरीशी काय संबंध असेल? या सगळ्याचा विचार तर राहायचाच चालू असतो. तर त्यानंतर आता रात्रीची वेळ झालेली असते. गार्गीला मात्र आता जाग आलेली असते. झोपेतनं गार्गी उठते आणि घड्याळाकडे बघते. अरे बापरे, रात्र झाली, मी तर खूपच झोपले. याचा अर्थ त्या मंजिरीने मला हे तापेचं औषध दिलं ना झोपण्यासाठी, जेणेकरून मी झोपून राहावं आणि माझा विषू माझ्यापासून दूर राहावा. म्हणून करते ना ही मंजिरी, सोडणार नाही. माझा विषू फक्त माझाच आहे, तो इतरांचा नाही येऊ शकत. असे म्हणताच गार्गी लगेच अंथरुणावरनं उठते आणि बाहेर किचनमध्ये येते. आता मंजिरीचं काम चालू असतं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, आंटी माझा हिरो कुठे? मला हिरोला भेटायचं आहे, माझा हिरो कुठे? तेव्हा मंजिरी लागते, गार्गी गार्गी तुझी झोप झाली ना, आता बरं वाटतंय ना, चल आपण रूममध्ये जाऊ. हे बघ, हिरो त्याच्या कामासाठी गेलाय, त्याचं काम झालं की तो लवकर येणार आहे, त्यामुळे चल बरं आराम कर. त्यावर गार्गी म्हणू लागते, नाही मी प्रॉमिस केलं होतं ना, सांग मी प्रॉमिस घेतलं होतं की नाही त्याच्याकडनं? मग तो मला सोडून गेलाच कसा? माझा हिरो मला सोडून गेलाच कसा? मला माझा हिरो पाहिजे. मी आता काय करू मंजिरी आंटी, मला माझा हिरो पाहिजे. आता मंजिरी लागते, गार्गी गार्गी शांत हो. पण गार्गी मात्र रागाने खूपच लाल झालेली असते. आता काय करावं काय नाही असं तिलाच झालेलं असतं. आता गार्गी लगेच ज्या किचनमध्ये ओट्यावरती वस्तू असतात ना, त्या जोरजोरात खाली फेकू लागते. तेव्हा मंजिरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, गार्गी असं करू नको, गार्गी शांत हो बरं. आता टोमॅटो बटाटे कांदे जे काही असतं ना, तेही आता गार्गी मंजिरीला मारू लागते. आंटी तू बाजूला हो, तू माझ्या हिरोला माझ्यापासून दूर पाठवलं ना, मी आता ऐकणार नाही आहे. मला माझा हिरो हवा आहे आंटी, मला माझा हिरो हवा आहे. असे म्हणतात आता जे हातात येईल ते मंजिरीला मारण्याचं काम गार्गीचं चालू असतं. तेव्हा मंजिरी ओरडतच म्हणू लागते, गार्गी थांब, वेड्यासारखं काय वागतेस तू गार्गी? हे बघ, तुझा हिरो कामासाठी केलाय की नाही, त्यामुळे तो येईलच, प्लीज तू शांत हो. पण गार्गी काय ऐकायला तयारच नसते. आता एक मोठंसं पातेलं घेते आणि मंजिरीच्या डोक्यात घालणार. ते शशिकला येते, अगं काय पसारा लावलाय हा? उकिरडा चालवलाय का घराचा? या वस्तू का फेकल्या जातात? ए पोरी, डोक्यावर बसायचं नाही हं? ही घाण कोण साफ करणार आहे मग? ए बघ, असला लाड खपवून घेतला जाणार नाही. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, बॅड आहेस तू. हे बघ, तुला ना मी सोडणार नाही, तुला सुद्धा मारे ना. त्यावर शशिकला लगेच आता गार्गी म्हणू लागते, हो तुम्हाला मारशील? मार, मी पण बघते तू कशी मारते मला. नाही ही उलटणी तुझ्या डोक्यात घातली ना तर नावाची शशिकला नाही. चल लवकर मार मला. त्याच वेळेस मंजिरी लागते, काकू अगं तू काय तिच्या तोंडाला तोंड देते? अगं ती हायपर झाल्यानंतर कशी वागते तुला माहिती आहे ना, मग नको ना वाढून घेऊ. त्यावर शशिकला मागते, वा मंजिरी, अगं एवढं सगळं होऊ नये तुला याच पोरीची बाजू घ्यायची? अगं दिसत नाही का, मुद्दाम तांडव करते ती. काय तर माझा हिरो कुठे हिरो कुठे, हिला ना असं झोडून काढायला पाहिजे, हिला माझ्या हातात दे. अशी मोकळी करते ना, हिची चांबडी सोलून असं हाणते ना तिला की बस. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू पुरे झाला, आता खूप झालं आणि गार्गी तू शांत हो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही मी अजिबात शांत होणार नाही. तुम्ही दोघेही खूप बॅड आहात. तुम्ही मला माझ्या हिरोपासून दूर करता ना, मी तुमचं काही ऐकणार नाही. मी चालले माझ्या हिरोकडे.
आता लगेच मंजिरी पटकन गार्गीचा हात पकडते. थांब गार्गी, काय वेडेपणा लावलाय? सांगितलेलं कळत नाहीये का? तुझा हिरो इथे नाहीये, तो कामासाठी बाहेर गेलाय. चल बरं आता आराम करून घेऊ. आता लगेच गार्गी आणि मंजिरी दोघी आतमध्ये जातात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी मंजिरी अगं कसं कळत नाहीये? ही पोरगी फसवते तुला, मुद्दामून अडकवते या सगळ्यात. अगं मंजिरी, कधी डोळे उघडणार आहे तुझे? या पोरीने पार तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली मंजिरी. पण या गार्गीला मी सोडणार नाही. हा काटा मलाच इकडनं बाहेर हलवावा लागेल. त्यावर लगेच आता मंजिरी गार्गीला रूममध्ये घेऊन येते. गार्गी, बैस इथे. हे बघ, आपण हिरोला फोन करू, मग फोनवरती त्याच्याशी बोला, म्हणजे तुला बरं वाटेल. आता गार्गी बेडवरती बसते. त्याच वेळेस मंजिरी आता रायाला फोन करते. रायाचं आता इकडे फाईल तपासण्याचं काम चालू असतं. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणते, राया, तुला माहिती आहे आपल्या घरात एक गार्गी नावाची मुलगी आहे. ती उठली आणि तिच्या हिरोवरती खूप चिडली. त्यामुळे ती रागाने अशी लाल झाली. मला नाही वाटत ती आता तिच्या हिरोशी कधी बोलेल. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, आंटी, असं नको ना गं बोलू, मला माझ्या हिरोशी बोलायचे, दे इकडे. आता लगेच गार्गी पटकन फोन घेते. हिरो, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना, मग तुम्हाला सोडून कसा गेला? मला नाही आवडलं हे. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, गार्गी, मी तुला सांगितलं होतं ना, माझं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी आलोय. माझं काम झालं की मी लवकरात लवकर घरी येईल. त्यावर गार्गी म्हणू लागते, हिरो, तुझं प्रॉमिस खोटं निघालं, मला नाही आवडत तू. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, गार्गी, असा वेडेपणा नाही करायचा. तेव्हा गार्गी म्हणू लागते, हिरो, तू लगीन केलेलं मला नाही आवडलं. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, गार्गी, आता हा लग्नाचा विषय मध्येच कुठे काढलाय? हे बघ, काळजी करू नको, तू आराम कर बरं, तुला बरं वाटेल. त्यावर गार्गी म्हणू लागते, हिरो, आधी मला सांग, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? सांग हिरो. त्याच वेळेस मंजिरीला धक्का बसतो. गार्गी आज असं का विचारते रायाला? तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, गार्गी, अगं काय बोलतेस तू? त्यावर गार्गी म्हणू लागते, सांग हिरो, सांग ना, तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना? सांग लवकर. आता स्पीकरवरती फोन असतो. मंजिरीला मात्र खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस आता गार्गी मात्र मंजिरीच्या चेहऱ्याकडे बघून हसत असते. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, हो हो आहे, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, हो ना हिरो, माझंही तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे. चल ठेवते मग. असे म्हणताच गार्गी आता मंजिरीला विचारू लागते, आंटी, ऐकलंस तू? माझ्या हिरोचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तो खूप प्रेम करतो आणि मी पण. त्याच वेळेस आता मंजिरीच्या चेहऱ्याकडे बघतच गार्गीला खूप आनंदच झालेला असतो. मंजिरी आता तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता गार्गी मनाशीच म्हणू लागते, मंजिरी, वाजले ना 12 तुझ्या चेहऱ्यावरती. तुला काय वाटलं, तुम्हाला रायाच्या आयुष्यात बाजूला करून सुखाचा संसार करशील? नाही या, मी असं कधी येऊ देणार नाही. कारण विशू फक्त माझा आहे आणि माझाच राहणार आहे. त्यासाठी मला मंजिरी तुला त्याच्या आयुष्यातनं दूर करावंच लागेल. मला आधी तुझी दुबळी नस शोधावी लागेल. नेमका तो राया तुझ्यावरती एवढं प्रेम का करतो हे जर मला कळालं तर बरोबर ती नस दाबायची वेळ तुझ्यावर आणणार मंजिरी मी. आणि एकदा का ती नस दाबली की बरोबर रायाचा तुझ्यावरचा विश्वास उडणार आणि मग हाच राया तुझा तिरस्कार करायला लागणार आणि तुमच्यातली मैत्री, तुमच्यातलं प्रेम सगळं काही संपणार आणि मग फक्त माझा विशू आणि मीच असणार. त्यासाठी मंजिरी, आता तुझे वाईट दिवस सुरू झाले, असे म्हणत गार्गी हसू लागते. तर त्यानंतर आता इकडे रायाचं फाईल चेक करण्याचं काम चालू असतं. हवालदारांना मात्र झोप लागलेली असते. त्याच वेळेस आता ते तटकन उठून उभी राहतात. साहेब, अहो बडबड केली नाही ना, मला झोप येते, म्हणून मी जरा बोलू का? नाही म्हणजे कसं आहे ना, प्रश्न विचारले तर उत्तरही सापडतात, बोलण्याने प्रश्न सोपे होतात ना. साहेब, अहो कोण करत असेल असे खुनी? मला तर असं वाटतंय ना, हे खून जे होत आहेत ना, त्याचा इकडे काहीच संबंध नाही. तुम्ही उगाच टाईमपास करताय. तुम्ही दुसऱ्या एखाद्या पोलीस स्टेशनला जा आणि तिकडे तपास घ्या. त्यावर राय म्हणू लागतो, झालं? निगेटिव्ह बोलून झालं असेल तर जा, जरा विश्रांती घ्या, मलाही चहा घेऊन या, जा लवकर, मला माझं काम करू द्या. असे म्हणताच आता तो हवालदार तिकडनं निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता जयही रायाची मदत करण्यासाठी इगतपुरीला पोचले असतो. आता जय आणि राया
दोघेही आता हवालदाराला घेऊन इगतपुरी गावात विचारपूस करत असतात. एक चहावाला असतो तेव्हा राया आता त्यांना सांगू लागतो, नाशिकमध्ये असे 13 खून झालेत. इकडे असा एखादा खून कधी झालाय का? नाही म्हणजे टॅटोबद्दल इथे कुणाकडे काही माहिती मिळेल का? तसं असेल तर प्लीज आम्हाला कळवा. आम्हाला त्या किलरला पकडायचे. त्यावर लगेच आता ते चहावाले काका म्हणू लागतात, इकडे टॅटोवाला? अहो शक्यच नाही आहे. इकडे कोण टॅटो काढणार आहे? साधं गाव आपलं. इथे असला टॅटो वगैरे कोण बी काढत नाही. आणि साहेब तुम्हाला सांगू, मुळात म्हणजे ना आमच्या गावात असा आर्टिस्ट नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे साहेब, असा एक टॅटो आर्टिस्ट होता आमच्या गावात. पण त्याचा धंदाच चालला नाही, डुबला तो. आणि मग काय, त्याने आत्महत्या केली. आणि त्यानंतर दुसरा एक असाच टॅटो आर्टिस्ट झाला. आणि मग त्याला ना कोणीतरी मारून टाकलं होतं. आणि मग त्याची बायको आणि मुलगी होते. पण त्यानंतर ते बायको आणि ती पोरगी हे गाव सोडून गेले. मग ती कुठे गेले, काय गेले हे मला माहिती नाही. आता मात्र ती परीराणी म्हणजे या टॅटो आर्टिस्टची बायको तर नसेल ना, असा प्रश्न आता घोरपडे आणि रायाला पडलेला असतो. आता मात्र त्या आर्टिस्टच्या बायकोपर्यंत राया कसा पोचणार आणि त्या परी किलरला कसं पकडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.